पाहिलं तर तुमच्यावरती सातत्याने आरोप केला जातोय की पाणी योजना तुम्ही विरोधक असल्यामुळे विरोध करताय म्हणून बंद पडली, काय सांगाल? खरं तर जे आज आपण गावाला पाणी आपलं गाव पितं आहे ते पाणी आम्ही या ठिकाणी गावाला आणलेलं आहे आणि ते आणल्यानंतर गेले 12 वर्ष विरोधक तेच पाणी लोकांना देत आहेत आणि सांगत आहेत आम्ही आणलं आहे किंवा आम्ही पाणी देतो आहे. परंतु आम्ही जे पाणी आणलं आहे ते पाणी आजही कदम उपस्थितीतली जनता त्या ठिकाणी समाधानी आहे, खुश आहे आणि त्याच पाण्यावरती आजही ते राजकारण करत आहेत. खरं तर त्यांनी आमच्यावरती आरोप केला आहे की योजना बंद आम्ही पाडली, पण योजना बंद पाडली कुणी हे जर आपल्याला खरं बघायचं असेल, ह्या कोरड्या सरपंचाचं स्टेटमेंट आपण ऐका आणि त्यानंतर ठरवा ही योजना कोणी बंद पाडली, कोणामुळे बंद पडली. पाईपलाईन केली एवढा आरोप सोडला तो बाकीचे तुम्ही आरोप टाळता. सगळेच म्हणजे आता पाईपलाईन खर्चाने तुम्ही काढून टाकला. जर समजा आता उद्या आमचे बंधू शेतकऱ्यांना म्हणजे माझी आई आणि वडील त्यांना शेतीसाठी पाणी लागत होतं, अजितदादांकडे जाणार आहे आणि अजितदादांनी जर समजा शेतकऱ्यांचं समजा काही अडचण येत असेल तेव्हा काढा म्हणले तर आम्ही ते त्या ठिकाणी काढून टाकू. ॲक्च्युली कसं आहे आणि काल आदरणीय आमदार अशोक पवार म्हणाले आणि बची लाईन चालली चालू आहे, म्हणजे प्रीतम गायकवाड आणि म्हणजे चित्तरंजन गायकवाड हे असं म्हणले. परंतु ॲक्च्युली ते सरस्वती त्र्यंबक गायकवाड आणि त्र्यंबक सर्जेराव गायकवाड या दोन शेतकऱ्यांची आमदारांना तुमच्या निमित्ताने तुमच्या माध्यमातून मी बोलू इच्छितो. आत्ता आपण बघितलं की ह्या कोरड्या सरपंचांनी जाहीरपणाने आपल्याच मीडियासमोर त्या ठिकाणी कबूल दिलेली आहे. एक या ठिकाणी निश्चितपणाने दुर्दैव आहे त्याचं की या पाणी योजनेसाठी आपल्याला आणि ते देखील अनेक वेळा अजितदादांकडे गेले आणि अजितदादांच्या कृपाशीर्वादामुळं या ठिकाणी त्या पाण्याला मुहूर्त स्वरूप आलं. परंतु एक खेदाची बाब अशी आहे की काल या ठिकाणी कदम ऑक्वसी परिसरामध्ये स्वर्गीय अजितदादांच्या अस्थिकलश आले, तर यांनी तेवढंसुद्धा दाखवलं नाही की बाबा आपण त्या अस्थिकलशाचं दर्शन घ्यावं. म्हणजे हे पाप किंवा हे तुमची वृत्ती कुठं घेऊन जाते गावाला. खरं तर दादांचं काल अस्थिकलश आलं, त्या अस्थिकलशाला त्या ठिकाणी त्यांनी नतमस्तक व्हायला पाहिजे, परंतु हे केलेले उपकार विसरणारी ही लोक आहेत. खरं तर ही पाणी योजनेमध्ये अनेक वेगवेगळ्या माध्यमातून पाईपलाईन असेल, जागा असेल, ह्या सगळ्यामध्ये 100% घोटाळा झाला आहे असा माझा आरोप आहे. आणि त्या घोटाळा करण्यामध्ये हे कोरडे सरपंच जबाबदार आहे. आपण हे पाणी आणणार कधी, ते योजनेचं स्वरूप सांगावं लोकांना, जनतेला त्यात कसं पाणी येणार आहे, त्याचा पाईपलाईनचं डिझाईन कसं असणार आहे, टाकीचं डिझाईन कसं असणार आहे, फिल्टर प्लांटला खर्च किती होणार आहे, या बाबतीमध्ये आपण जनतेला या ठिकाणी सांगावं. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.